नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी स्वप्नील सावरकर. 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो आणि त्यानंतर प्रजासत्ताक होईपर्यंत जो काही एक प्रवास होता आणि त्यात विशेष करून मुंबई इलाख्यात काय घडत होतं याचा एक आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत एक विशेष व्यक्तिमत्व असणार आहे. ते विशेष व्यक्तिमत्व म्हणजे उमेश काशीकर, जे राजभवनाचे PRO आहेत. पण ही एक ओळख त्यांची अधिकृतपणे जरी असली तरी मी जो विषय मांडतो आहे की 15 ऑगस्ट ते प्रजासत्ताक होईपर्यंतचा जो काळ होता त्यात मुंबई इलाख्यातल्या घडामोडी काय होत्या याचा शासकीय कागदपत्रांच्याद्वारे अभ्यास करणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्या काळातल्या काही गमतीशीर आणि अज्ञात अशा गोष्टी ज्यावर तेच प्रकाशझोत टाकणार आहेत. तुमचं स्वागत उमेशजी. नमस्कार. आणि हिंदुस्तान पोस्टमध्ये आम्ही आज असा हा संशोधनात्मक विषय घेण्याचा एक प्रयत्न करतो आहे. कदाचित नव्या पिढीकरता हा खूप मार्गदर्शक ठरणार आहे. मुंबई इलाख्याचा जर विचार केला त्यावेळेला तर आज तुम्ही राजभवनात जेव्हा काम करता तेव्हा या कागदपत्रांशी तुमचा संबंध आला. पण आजवर शासकीय दरबारात ज्या नस्ती उठाठेव म्हणतो आम्ही, ज्याला नस्ती म्हणजे ज्या फायलींच्या गठ्ठ्यांमध्ये पडून असलेले जे कागदपत्र आहेत ते उचकटून काढण्याचं तुम्हाला सुचलं कसं? आणि अनेक ज्या घडामोडी तुम्ही समोर आता आपण सांगणार आहात तर त्या सर्व पुढे आणण्यामागे तुमची प्रेरणा काय, कशा हे सुचलं कसं? नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. तिथपासून तर आपण 26 जानेवारी 1950 रोजी जे प्रजासत्ताक झालो, हा साधारण 2.5-3 वर्षांचा कालावधी देशाकरता महत्त्वाचा होता. तो अशा करता की आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी स्वतंत्र झालो तरी आपण डॉमिनियन किंवा मराठीत अधिराज्य, ब्रिटिश कॉमनवेल्थमधील अधिराज्य आपण होतोच. त्यामुळे त्याची एक गमत तुम्हाला त्या काळात जर तुम्ही पाहिलं तुम्हाला असं दिसेल की भारतात राष्ट्रपती पद नव्हतं. आपले संविधानच बनलं 1950 साली जेव्हा 26 जानेवारीला अंमलात आलं. पण तोपर्यंत आपली इथे गव्हर्नर जनरल पोस्ट होते. तर हा जो प्रवास होता, स्वतंत्र झालो तेव्हा अधिराज्य आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण जे गणराज्य जे झालो याच्यात आपण एकेका स्टेपला जो ब्रिटिश कलोनियल लेगसी होता, जो वारसा होता, तो कसा कसा सोडला याचं एक सुंदर चित्रण टप्प्याटप्प्याने आपल्याला त्या काळच्या शासकीय आदेशांमधून दिसून येते. आता सगळ्यात पहिलाच जर सांगायचं झालं की 15 ऑगस्टला मुंबई राज्यात, त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. महाराष्ट्र राज्य द्विभाषिक राज्यातनं झालं ते 1 मे 1960 रोजी. पण स्वतंत्र झालो तेव्हा मुंबईची स्थिती होती की ही मुंबई राज्याची राजधानी होती. संयुक्त गुजरात मुंबई इलाखा म्हणायचं असं, हां, त्याची राजधानी होती. बरं, या ठिकाणी मुंबईत अजून वेगळी स्थिती अशी होती की मुंबईला त्यावेळी राज्यपाल, घटनेनुसार राज्यपाल नव्हते. ब्रिटिश गव्हर्नर जे होते, मुंबईचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जॉन कॉल्व्हिल होते. आता यांचं नाव शहरात कुठे नाही, बऱ्याच गव्हर्नरचे नावं स्टेशन्सला आहेत, रस्त्यांना आहेत, पण हे शेवटचे गव्हर्नर होते यांचं नाव कुठे नसल्याचे हे नाव आता थोडं विस्मृतीत चाललं आहे. पण जॉन कॉल्व्हिल हे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर असताना स्वतंत्र झालो आणि योग किंवा आयोगाने असं झालं की नवे गव्हर्नरची नियुक्ती त्यावेळी पहिल्याच दिवशी झाली नव्हती 15 ऑगस्टला. बरं. त्यामुळे मुंबई राज्यात स्थिती अशी होती, इकडे आपण स्वातंत्र्य दिवस मनवतोय पण राज्याचे जे प्रमुख ती ब्रिटिश व्यक्ती जॉन कॉल्व्हिल. बरं, प्रशासनाचं असं झालं की राज्य प्रशासन जे मुंबई राज्याचं होतं त्याचे प्रशासनाचे प्रमुखही आपण काही नेमले नव्हते. 15 ऑगस्ट पंतप्रधान भारताचे निवडले गेले. आता राज्यपाल, पण तेव्हाचे गव्हर्नर जे होते ते मात्र ब्रिटिशच होते. ब्रिटिशांनी निवडले होता की इतका वेळच नव्हता की इतक्या ताबडतोब अशा नियुक्त्या करून, कारण दिल्लीमध्ये आपली राज्यघटना समिती तर आधीपासून कार्यरत होती
संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. पण त्याच्यानुसार हे पद असेल की नसेल किंवा काय असेल हे पद चालू ठेवण्यात आलं, पण अर्थात त्याचे अधिकार वगैरे सगळे घटनेनुसार नंतर ठरवण्यात आले. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी मुंबईत ब्रिटिश गव्हर्नर जॉन कॉल्व्हिल जसे होते तसे मुंबई राज्याचे मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक डिपार्टमेंट आयव्हॉन होप टॉन्टन IH टॉन्टन हे ब्रिटिश ICS अधिकारी चीफ सेक्रेटरी होते. झालं असं की 15 ऑगस्टलाच की सगळेजण आपल्या नोकऱ्या सोडून चला इंग्लंडला असं काही झालं नाही. अच्छा. त्यांनी काही लोकांनी आपले 2 महिन्यांनी 3 महिने एक काही लोकांनी आपल्या नोकरी पूर्ण केल्या, जसे जे टीचिंगमध्ये वगैरे होते, प्राध्यापक होते, त्यांनी आपापल्या सेवा पूर्ण करून ते गेले. पण चीफ सेक्रेटरी ब्रिटिशच असल्याच्याने 15 ऑगस्टच्या पूर्वी अशी स्थिती झाली की आता स्वातंत्र्य दिन साजरा कसा करायचा याचे आदेशही ब्रिटिश चीफ सेक्रेटरी आयव्हॉन होप टॉन्टन किंवा IH टॉन्टन यांच्या नावाने व सहीने यांनी दिलेले आहेत आपल्याला, यांनी दिले की स्वातंत्र्य दिवस पद्धतीने साजरा करा. आता याच्यात एक स्वातंत्र्य 15 ऑगस्ट ही तारीख तर ठरली होती, 14 ऑगस्ट 15च्या रात्रीनंतर. पण 29 जुलैला शासनाने, केंद्र सरकारने, गृह विभागाने एक सर्क्युलर काढला जे वाचण्यात आलं. ते असं होतं की 15 ऑगस्ट शुक्रवार आणि 16 ऑगस्ट 1947 शनिवार. 15 ऑगस्ट स्वतंत्र झालो तो शुक्रवार होता. हे आपल्या नेहमीच्या याच्यात आपण काही त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण ही मजेची गोष्ट आहे की आपण शुक्रवारी स्वतंत्र झालो. 15 ऑगस्ट 1947 शुक्रवार होता. तर केंद्र शासनाने सर्क्युलर काढला आहे की 15 आणि 16 ऑगस्ट या रोजी सार्वजनिक ठिकाणी सुट्टी जाहीर केली की या दिवशी आपण स्वतंत्र होतो आहोत. हे 29 जुलैचं सर्क्युलर आहे, ज्याच्यानुसार केंद्र शासनाने जाहीर केलं की या स्वातंत्र्य दिनाची या 2 दिवस सुट्ट्या असतील. आता याच्यानंतर हे तर केंद्राचं सर्क्युलर होतं. थोडक्यात लांब विकेंडची कन्सेप्ट तेव्हापासून सुरू झाली आहे. विकेंड किंवा तो किती मोठा आनंद असला पाहिजे तो आपण फक्त कल्पना करू शकतो. पण ज्यांनी प्रत्यक्ष ही राजवट सोडून आपण आज ज्याचं महात्मा गांधी, लोकमान्य टिळक सर्व आपल्या थोर नेत्यांनी स्वप्न पाहिलं होतं, तो दिवस पाहायचं भाग्य या सगळ्या लोकांना होतं. त्याच्याने तो साजरा करण्यासाठी या सुट्ट्या केंद्र शासनाने 2 दिवसाच्या जाहीर केल्या होत्या. तर हे 29 जुलैला सर्क्युलर निघालं. मग थोडक्यात वीकेंडला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या पुढचा टप्पा कसा होता? कारण 2 गोष्टी आहेत. मी राजभवनवर तुमच्याकडे आलो असताना तुम्ही एक मला सांगितली होती गोष्ट की या सर्व ब्रिटिशांना आपण सेंड ऑफ दिला होता. म्हणजे ज्यांनी आपल्यावर अत्याचार केले, ज्यांनी आपल्या बाबतीत इतकं क्रूरपणे वागले, पण त्यांना जाताना मात्र आपण सेंड ऑफ दिला, फेअरवेल काही पार्टी हे केली. ती पण एक आठवण सांगा जरा. तिचा उल्लेख या कागदपत्रांमध्ये नाही, पण तरी एकूण त्या काळची परिस्थिती पाहू जाता कुठली कटुता किंवा त्यांच्याविरुद्ध प्रोटेस्ट जाताना झाल्याची कुठे दिसत नाही. की जाताना हे देश सोडून चालले, यांनी इतके वर्ष राज्य केलं. प्रत्येक गव्हर्नरला जे प्रोटोकॉलनुसार फेअरवेल व्हायचे तसंच फेअरवेल जॉन कॉल्व्हिल यांना पण झालं असं की जॉन कॉल्व्हिल पहिले शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जे गेले ते साधारण जानेवारी महिन्यात गेले. 6 जानेवारी 1948 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो 5 महिन्यांनी राजा महाराज सिंग हे मुंबई राज्याचे पहिले भारतीय राज्यपाल झाले. तर आता त्यांनी सत्ता ग्रहण केले तेव्हा पण आपलं संविधान तर झालं नव्हतं. ही शपथ घेतल्याच्याने नंतर पुढे असं झालं होतं की राज्यघटना स्वीकारल्यानंतर राजा महाराज सिंग यांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली होती, जिचा भाग मी नंतर उल्लेख करील. पण जॉन कॉल्व्हिल ते राजा महाराज सिंग या स्थित्यंतरालाही 5 महिने गेले. आपली चर्चा सुरू होती 15 ऑगस्ट साजरा करण्याबद्दल. आता स्वतंत्र इतक्या वर्षांनी आपण झालो असल्याच्याने शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा याचं एक सर्क्युलर मोठं इंटरेस्टिंग आहे. ते पण 29 जुलै 1947 रोजीच आहे आणि ते पण काढणारे होते IH टॉन्टन, चीफ सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे, पॉलिटिकल अँड सर्व्हिसेस डिपार्टमेंट. तर त्यात त्यांनी त्या सर्क्युलरमध्ये असं म्हटलं की ते मी वाचतो ते याच्यात. गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड दॅट कलेक्टर्स
should arrange to supply sweets for all primary school children on the 15th August at a cost not exceeding 6 annas per child. प्रत्येक मुलाला शाळेतल्या विद्यार्थ्यांना 6 आणे याच्यापेक्षा जास्त नको इतकी मिठाई तुम्ही त्या दिवशी वाटण्याची तरतूद करा जिल्ह्यांमध्ये. त्यावेळी मुंबई राज्यात जे जिल्हे होते त्या सगळ्यांनी या कलेक्टरने या सूचना केल्या होत्या की तुम्ही मुलांना पहिले शाळेमध्ये 6 आण्याची मिठाई 6 आण्याची मिठाई वाटा. नुसतं मिठाईच नव्हतं. अरेंजमेंट्स आर ऑल्सो बिंग मेड बाय गव्हर्नमेंट फॉर द सप्लाय मिनिएचर बॅजेस. छोटे छोटे तिरंगा असलेले लेबल किंवा बॅजेस वाटण्याची सुद्धा सरकार व्यवस्था करत आहे. हे आता ब्रिटिश अधिकारीच लिहित आहे की आम्ही स्वतंत्र भारताकरता ब्रिटिश अधिकारी आदेश देतोय की झेंडे आता या मुलांना तिरंगी छापून देत आहेत आता शासनातर्फे ते देत आहे. आणि काही ट्री प्लांटेशन हे सुद्धा त्यांनी काही ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करा अशा पण सूचना त्यांनी त्या ठिकाणी एका त्या आदेशाद्वारे दिल्या. हे झालं शाळा आणि ह्याच्याकरता. पुढे काय इतर नागरिकांकरता काही आणखीन हे होते? त्या काळात अजून एक महत्त्वाचा विषय आला होता की राष्ट्रीय ध्वज जो आहे आपला त्याचं कापड कोणतं असावं. आता झालं असं होतं की महात्मा गांधींनी खादीचा पुरस्कार केल्याच्याने इंग्रजीत म्हणायची द खादी हॅड बिकम द लिव्हरी ऑफ फ्रीडम. हे स्वातंत्र्याचंच वस्त्र त्याचा दर्जा होता. त्यामुळे ही जाणीव तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी होती. आणि त्यामुळे झालं असं की 5 ऑगस्ट 1947ला चीफ सेक्रेटरीच्या वतीने एक दुसरे अधिकारी ही ब्रिटिश अधिकारी दिसतात जे चावेज यांनी सर्क्युलर काढलं. ते असं की देर इज डिमांड इन मेनी क्वार्टर्स दॅट द नॅशनल फ्लॅग टू बी होइस्टेड ऑन द 15th इन्स्टंट शुड बी मेड ऑफ खद्दर. की हातमागाचं जे विणलेलं कापड आहे खद्दर जाडं त्याचा झेंडा असला पाहिजे. त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी असं म्हटलं It has not been possible to obtain sufficient quantities of khaddar for all the flags that are being supplied by government to the district. पण शासनाकडे सगळ्या जिल्ह्यांना खादीचे झेंडे पुरवणे इतकी खादी उपलब्ध नाही. त्यामुळे मग त्यांनी काय सांगितलं बट इफ द कलेक्टर्स आर एबल टू ऑब्टेन ए खद्दर फ्लॅग ऑफ सुटेबल डायमेन्शन्स लोकली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी समजा खादीचे झेंडे उपलब्ध असेल तर त्यांनी विशिष्ट आकाराचे दे मे यूज इट फॉर द फ्लॅग सॅल्युटेशन परेड इन्स्टेड ऑफ द फ्लॅग सेंड टू देम फ्रॉम बॉम्बे. आता मुंबईवर आम्ही झेंडे पाठवणार त्यापेक्षा तुम्हाला स्थानिकच तिथे समजा खादीचे झेंडे मिळेल. खद्दर हा शासनादेश साधारण कधी निघाला? 5 ऑगस्ट 1947. 10 दिवस ही तयारी करा. आणि हे पण ब्रिटिश अधिकारीचं जे चावेज फॉर चीफ सेक्रेटरी आय एस टॉन्टन यांनीच हा आदेश काढला. Collectors are requested to report urgently as to what action has been taken by them in connection with the celebration. तर 15 ऑगस्ट साजरा करण्याबद्दल तुम्ही काय काय कारवाई करताय हे आम्हाला शासनाला कळवत राहा अशी त्यांनी याच्यामध्ये पुष्टी जोडली आहे. की म्हणजे यांना मुंबई शासनाला पूर्ण अवगत पाहिजे होतं की जिल्ह्याला हा दिवस कसा काय साजरा केला जातोय हे सुद्धा पूर्ण त्या लूपमध्ये असावे अशा दृष्टीने त्यांनी ती सूचना केली. आता एक खूप गमतीची गोष्ट अशी होती की राष्ट्रगीत कोणतं असावं याच्याबद्दल निर्णय झाला नव्हता. अच्छा. आता आपल्याला राष्ट्रगीत म्हटलं की आपण राष्ट्रगीत ठरवण्यात आलं. म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत असेल असं घटना समितीचा निर्णय झाला. पण 15 ऑगस्ट 1947ला राष्ट्रगीत कोणतं हा मोठा प्रश्न यक्ष प्रश्न मुंबई सरकार पुढे होता. त्यावेळी नेमकं झालं असं की नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं एक क्वेरी आली की 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र होत आहे या दिवशी राष्ट्रगीत कोणतं म्हणावं याबद्दल कृपया मार्गदर्शन व्हावे. जिल्हाधिकारी महाशयांनी एक अजून इंटरेस्टिंग क्वेरी केली की कॅन वी स्टील सिंग गॉड सेव्ह द किंग. की आता राष्ट्रगीत काही माहिती नसल्याने आम्ही पूर्वीचं जे होतं की आमचा राजा दीर्घायू हो गॉड सेव्ह द किंग हे म्हणावं का. तर त्यांच्यावर लगेचच जे सर्क्युलर शासनाकडनं गेलं आणि ते सुदैवाने ब्रिटिश अधिकाऱ्याकडनंच गेलं जे चावेज फॉर चीफ सेक्रेटरी आय एस टॉन्टन. ते सेलिब्रेशन अगदी 2 ओळीचाच जो आदेश आहे एक्सप्रेस लेटर म्हणून
सगळ्या जिल्ह्यांना हे पत्र पाठवलं गेलं आहे, सेलिब्रेशन ऑफ इंडिपेंडन्स डे. त्याचं स्पेसिफिकली याचा राष्ट्रगीताचा उल्लेख त्यांनी असं केला, इन कनेक्शन विथ द सेलिब्रेशन्स ऑफ इंडिपेंडन्स डे ऑल कलेक्टर्स आर इन्फॉर्म that God Save the King should not be played or sung on the 15th August. आतापासून आमचं गाणं जे आहे गॉड सेव्ह द किंग म्हणायचं नाही. मग अँड दॅट आता हे त्यांनी नकारात्मक त्यांनी परमिशन कशी दिली पाहिजे, दॅट देर विल बी नो ऑब्जेक्शन टू वंदे मातरम बिंग प्लेड और संग इफ सो डिझायर्ड. तर जिल्ह्यांची इच्छा असेल तर तुम्ही वंदे मातरम म्हणायला आमचा आक्षेप नाही. हा मोठा आक्षेप त्यांनी विड्रॉ केला, कारण वंदे मातरमला असं मोठा आक्षेप होता त्यांचा. यांनी स्वतःच आदेशाद्वारे तो विड्रॉ केला आहे की आजपासून तुम्ही आमचं गाणं म्हणू नका राष्ट्रगीत. आणि राष्ट्रगीत नेमकं दिल्लीवरनं ठरायचं आहे, कारण आम्हाला काही सूचना नाही दिल्लीकडनं. ऑर्डर्स रिगार्डिंग द न्यू नॅशनल अँथेम विल इश्यू इन ड्यू कोर्स. म्हणजे नवं राष्ट्रगीत आहे त्याच्याबद्दल आदेश आम्ही स्वतंत्रपणे निर्गमित करू, कारण यांच्या हाती काही नव्हतं मुंबई सरकारच्या. तिथं दिल्लीवरनं जे येईल ते आम्ही करू, पण तुर्तास तुम्ही वंदे मातरम म्हणा. पहिली 3 वर्ष मुंबई इलाक्यात तरी वंदे मातरम हे राष्ट्रगीत होतं. मुंबई इलाक्यातच कशाला, माझ्या मते ते सगळीकडेच असलं पाहिजे की वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून त्यावेळी गायला गेलं असावं. पत्रव्यवहार हा पण हा व्यवहार आहे त्या अर्थी जिल्ह्यांमध्ये वंदे मातरम गायला गेलं हे तर या आदेशावरनं दिसते, कारण तो शासकीय आदेश आहे आणि मुख्य सचिवांच्या सहीनीच तो निघाला होता. त्यावेळी इंटरेस्टिंग बॉम्बे कॅसल जे शासकीय आदेश निघायचे ते बॉम्बे कॅसलवरनं निघायचे. म्हणजे जे सेक्रेटरिएट होतं एशियाटिक सोसायटीच्या जवळचं जे ते सचिवालय म्हणून. बॉम्बे कॅसल हे गव्हर्नर निवासस्थान म्हणून खूप आधीच बंद झालं होतं, साधारण 1771च्या तेवढ्यातच ते बंद झालं होतं. पण तरी सचिवालय म्हणून त्याचा वापर केला असेल तर स्वातंत्र्यापर्यंत सगळ्या आदेशावर लिहिलं असायचं दी ऑर्डर्स इश्यूड फ्रॉम बॉम्बे कॅसल. तर हा बॉम्बे कॅसलचा 11 ऑगस्ट 1947चा आदेश आहे की आता तुम्ही वंदे मातरम म्हणायला हरकत नाही आणि आता गॉड सेव्ह द किंग हे गीत आता बंद करावं. तर असा हा महत्त्वाचा आदेश आपल्याला. आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र ते कोण होते आपल्याला तुम्हाला कळलं? त्या फाईलच्या नोटिंगमध्ये असं आहे की क्वेश्चन ऑफ प्लेइंग नॅशनल अँथेम ऑन ऑगस्ट 15 सेलिब्रेशन द कलेक्टर ऑफ नाशिक एन्क्वायर्स इफ गॉड सेव्ह द किंग इज टू बी प्लेड बाय पोलीस बँड ऑन ऑगस्ट 15 ही सॉलिसिट्स ऑर्डर्स रिगार्डिंग द न्यू नॅशनल अँथेम. अशी त्यांच्याकडनं क्वेरी आली का? नाही, ते कळायला मार्ग नाही. 47 साली पण नसणार बहुतेक ठिकाणी. कलेक्टर्स बदलते लोक होते जरी परीक्षा त्यांची होत असली तरी. पण ही मानसिकता गुलामीची आहे असं म्हणावं लागेल थोडक्यात. धोका असा होता की अधिकारी सगळे बॉसेस सगळे ब्रिटिश असल्याचे नाही. एक थोडा तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे असं नाही, कारण तुम्ही सरकारी अधिकारी आहात, पदावर आहात. पण मग खरोखरच आपण स्वातंत्र्याचा जो काळ होता, स्वातंत्र्य घेतल्यानंतर जो वेळ लागला, तर ती थोडीशी गाई गडबड झाली असं म्हणजे काही एक आक्षेप असतात ना की बाबा सरकारी व्यवस्था बसवण्याकरता आणि ती बसल्यानंतरचा स्वातंत्र्याचा जो वेळ होता, म्हणजे मुख्यतः हँडओव्हर जो होणार होता त्याला 6 महिन्याचा काळ होता, पण तो घाईघाईनी घेण्यात आला असा जो एक सांगितलं जातं ते थोडंसं असं या सगळ्यातून असं वाटतं की हे खरोखर असावं. पुढे बोलूया तुम्ही. पण त्या काळात असं वाटतं की सरकार पुढे आव्हानं खूप मोठी होती. पार्टिशन झाल्याचं इकडनं तिकडनं एका बाजूला हिंसाचार किती आव्हान होते. एका बाजूला एवढा मोठा एकसंध देश जोडण्याचं आव्हान होतं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढे एक एक संस्थानं जोडून एवढा देश काही अंशी असा आकाराला आला आपला त्या ह्याच्यात. म्हणजे होताच देश तो होताच, पण तो एकसंध राष्ट्र निर्माण करण्यासाठी अनेक आव्हानं होते. त्यामुळे या गोष्टी कदाचित त्यांना त्यावेळी इतक्या प्रायोरिटीच्या वाटल्या नव्हत्या. त्यामुळे आणि तसंही होणार होतं. इतके वर्षाचा हे प्रवास संपवून आणि पुन्हा त्यातल्या त्यात आपण डॉमिनियन म्हणून काहीतरी नॉमिनल का असेना हे असल्याचे नाही आपलं राज्यघटना निर्माण होईपर्यंत. त्यामुळे हे बदल आपल्याला थोडे इंटरेस्टिंग आता मागावून जाऊन वाटतात. अजून कोणते कागदपत्र तुमच्या हाती लागले की अशा काही वेगळ्या घटना ज्या अजून लोकांना माहीत नाहीत आणि राजभवनच्या दस्तऐवजात लपून होत्या? या घटना दस्तऐवजात लपून आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, कारण आर्काइव्ह डॉक्युमेंट कुठे आहेत,
कोणत्या ठिकाणी आहेत, कशा स्थितीत आहे ते पाहणं कठीण आहे. कारण पण जे जी काही हाती बघण्यात आले त्याच्यात तुम्हाला एक अजून आश्चर्य वाटेल की 12 ऑगस्टला ड्रेस कोडबद्दलही काही सूचना निर्गमित केल्या होत्या की ड्रेस कोणता असावा शासकीय कार्यक्रमामध्ये. तर एक आदेश असा 12 ऑगस्टचा जो आहे तोही जे चावेज यांनीच काढलेला आहे की गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड दॅट द ड्रेस वर्न ऑन दी सेरेमोनियल ओकेजन शुड बी वर्न बाय ऑल गव्हर्नमेंट ऑफिसर्स ॲट द टाईम ऑफ इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन्स. की शासकीय महत्त्वाच्या कार्यक्रमाचे जो तुम्ही पोशाख परिधान करता तोच पोशाख तुम्ही याच्या दिवशी पण स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमाला देखील परिधान करावा असे एक सर्क्युलर आपलं त्या ठिकाणी सापडते. आता झालं असं की स्वातंत्र्य दिवस आणि झेंडा वंदन केव्हा व्हायचं हा एक महत्त्वाचा विषय त्याच्यात होता. तर याच्या संदर्भातही एक शासनाने आदेश काढला होता. इनफॅक्ट साधारण 9 तारखेला 9 ऑगस्ट 1947 रोजी शासनाने पूर्ण प्रोग्राम पब्लिश केला होता की कोणत्या दिवशी काय काय होईल. तर त्यानुसार 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता मिडनाईट प्रेयर्स, फ्लॅग होइस्टिंग अँड फ्लॅग लाइटिंग ॲट द सेक्रेटरिएट. सचिवालयाच्या ठिकाणी फ्लॅग होइस्टिंग होईल मध्यरात्री 14च्या मध्यरात्री 15 ऑगस्टला मात्र असं ठरलं होतं की दिल्लीशीच सगळ्यांनी आपलं अलाइन करावं. दिल्लीला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे तर जिल्ह्याच्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजताच फ्लॅग होइस्टिंगचा कार्यक्रम व्हावा. आणि त्या दिवशीची जी पत्रिका आहे 15 ऑगस्टची त्याच्यात काय काय झालं होतं खास करून मुंबई राज्यात ते बघा. सकाळी 9:30 वाजता 15 ऑगस्ट प्रेझेंटेशन ऑफ कलर्स टू द होमगार्ड्स बाय द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ॲट द ब्रेबॉर्न स्टेडियम. त्यावेळी मुंबईच्या मुख्यमंत्र्यांची टायटल प्राईम मिनिस्टर असं होतं कारण प्राईम मिनिस्टर म्हणजे पंडित नेहरूंनी या ठिकाणी केलेलं नाही. या ठिकाणी मुंबईचे जे प्रीमियर होते BG खेर, बाळगंगाधर खेर, तर त्यांच्या हस्ते प्रेझेंटेशन ऑफ कलर्स म्हणजे ध्वजप्रदान होमगार्ड्सला सकाळी 9:30 वाजता. 10:30 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ट्री प्लांटिंग सेरेमनी ॲट द सेक्रेटरिएट सचिवालयात. 12:30 वाजता पंतप्रधान म्हणजे मुंबईचे पंतप्रधान BG खेर यांचं ब्रॉडकास्ट बाय द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर फ्रॉम ऑल इंडिया रेडिओ जनतेला संदेश. संध्याकाळी 6 वाजता 15 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता फ्लॅग होइस्टिंग, फ्लॅग सॅल्युटेशन अँड मिलिटरी परेड ॲट द ओव्हल मैदानावर फ्लॅग होइस्टिंग हा मुख्य सोहळा झाल्याचं त्या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिवशी झाला. गव्हर्नमेंट हाऊस, राजभवनचं नाव स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही काही काळ गव्हर्नमेंट हाऊस होतं. त्या ठिकाणी 16 तारखेला 9:30 वाजता रिसेप्शन ॲट गव्हर्नमेंट हाऊस झालं असं त्या दिवशीच्या त्या कार्यक्रम पत्रिकेवरून दिसून येते की अशा प्रकारे ती कार्यक्रम रचना ती झाली होती. एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन सर्वसमावेशक असावं की प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वातंत्र्याचा आनंद जावा अशा दृष्टीने शासनाने असा विचार केल्याचा दिसतो. तो असा की 12 ऑगस्ट 1947ला शासनाने सर्क्युलर जे काढलं आहे त्यात असं म्हटलं होतं की जे डेली वेज वर्कर्स आहेत, स्टाफ एम्प्लॉईड ऑन डेली वेजेस, रोजंदारीवर काम करणारे आहे, त्यांनासुद्धा 2 दिवस 15 आणि 16 या पेड लीव्ह द्याव्या, त्यांचा पगार काटू नये असं सर्क्युलर शासनाने काढलं होतं. गव्हर्नमेंट इज प्लीज टू डायरेक्ट दॅट 2 पब्लिक हॉलिडेज ऑन 15th and 16th ऑगस्ट ऑन अकाउंट ऑफ द इंडिपेंडन्स सेलिब्रेशन शुड बी ट्रीटेड ॲज पेड हॉलिडेज फॉर द स्टाफ एम्प्लॉईड ऑन डेली वेजेस अंडर द गव्हर्नमेंट. तर शासनासाठी जे रोजंदारीवर काम करणारे त्यांनासुद्धा याचा समावेश करण्याचा प्रयत्न शासनाने केला होता. तर असे सर्क्युलर 12 ऑगस्ट 1947 रोजी जारी झालं. 12 ऑगस्ट म्हणजे हा एक 15 ऑगस्टच्या आधीचा शासन आहे. आता 15 ऑगस्ट नंतर जेव्हा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला त्याच्यानंतर काय पुढे, त्याच्यानंतर 50 पर्यंतच्या काळातला काय गमती जमती आहेत त्या पिरियडचं एक सर्क्युलर विशेष लक्षवेधी आहे. आता असं की 15 ऑगस्टला स्वतंत्र झालो पण जसं सांगितलं की ॲज अन इंडिपेंडंट डॉमिनियन इन द ब्रिटिश कॉमनवेल्थ, स्वतंत्रच देश पण काही ना काही थोडंसं डॉमिनियन म्हणजे काही ना काही ऑब्लिगेशन की सत्तेप्रती असले पाहिजे. तर झालं असं की शासकीय कार्यालय, जिल्हा कार्यालयामध्ये
त्यावेळची ती प्रथा असावी की ब्रिटनचे जे राजे होते किंग जॉर्ज 6 एलिझाबेथ यांचे वडील, त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे फोटो शासकीय कार्यालयामध्ये त्यावेळी असले पाहिजे. पण स्वतंत्र होऊनही 2 वर्ष त्याच्याबद्दल काही निर्णय झाला नव्हता की किंग जॉर्ज 6 आणि त्यांच्या पत्नी यांची छायाचित्र जिल्ह्यांच्या कार्यालयामध्ये असले पाहिजे. हा साक्षात्कार 1949 साली झाला. जशी आपली वाटचाल, आपली राज्यघटना जशी जशी तयार होत चालली आणि आपण जसं गणराज्याकडे, प्रजासत्ताकाकडे वाटचाल करतोय, त्या पिरियडमध्ये ही तारीख आहे 2 जून 1949 आणि शासनाने सर्क्युलर काढलं, विड्रॉल ऑफ द फोटोग्राफ्स ऑफ देअर मॅजेस्टीज फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफिसेस. ही तब्बल 2 वर्षांनी ऑगस्टच्या 2 महिने अगोदर 2 जून 1949ला शासकीय आदेश निघाला की आता भिंतीवर राजे 6वे जॉर्ज आणि त्यांच्या पत्नी यांची छायाचित्र आता काढावी. पण काढताना ती काळजी जी घेतली आहे त्यामुळे हे सर्क्युलर जरा इंटरेस्टिंग वाटतंय. त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की फोटोग्राफ्स ऑफ देअर मॅजेस्टीज, तिथे त्यांचा उल्लेख देअर मॅजेस्टीज केला आहे. आपण स्वतंत्र झालो तरी त्यांचा सन्मान आपण कमी केलेला दिसत नाही सर्क्युलरवरनं तरी. सहिष्णुता. The photographs of their majesties, the king and queen, should be carried unostentatiously to a remote place where the frames and glasses should be removed. राजे जॉर्ज 6वे जॉर्ज आणि त्यांच्या पत्नी यांची जी भिंतीवर असलेली छायाचित्रे आहे ती आता दूर घेऊन जावी. त्यांची फ्रेम किंवा त्याची काच तोडू न देता अलगद ती फोटो काढून ठेवावी. आता काय करायचं, त्यांनी फोटोची विटंबना किंवा मानहानी न करता पूर्ण काळजी घेऊन केलेलं आहे. या सर्क्युलरमध्ये दुसरी ओळ अशी आहे, द फ्रेम्स अँड ग्लासेस विच मे रिमेन इंटॅक्ट. फ्रेम आणि ग्लासेस ही इंटॅक्ट ठेवा, ते तुटू देऊ नका. अँड नीट अँड टायडी शुड बी यूज फॉर फ्रेमिंग महात्मा गांधीज फोटोग्राफ ॲज फार ॲज पॉसिबल. याच फ्रेम वापरून तुम्ही त्या फ्रेम आणि काचेमध्ये महात्मा गांधींची छायाचित्रे लावावी, असा आदेश या शासकीय आदेशात म्हटलेला आहे. हा आदेश कोणाच्या सहीने? हा आदेश गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे पॉलिटिकल अँड सर्व्हिसेस डिपार्टमेंट रिझोल्युशन 1997/46 बॉम्बे कॅसल 2 जून 1946. तर या आदेशांनी त्यांनी म्हटलं, आणि द फ्रेम्स अँड ग्लासेस विच आर नॉट युजफुल फॉर महात्मा गांधीज फोटोग्राफ शुड बी सोल्ड बाय ऑक्शन. ज्या फ्रेम्स काही वापरण्याजोग्या नसतील त्या तुम्ही लिलावाने विका. चौथी सूचना महत्त्वाची आहे, द ॲक्च्युअल मटेरियल ऑन विच द फोटोग्राफ्स ऑर पोर्ट्रेट्स ऑफ किंग अँड क्वीन आर फोटोग्राफ्ड ऑर पोर्ट्रेड शुड बी स्टोअर्ड इन ए सेफ प्लेस where there is no inflammable material nearby. राजे जॉर्ज 6वे आणि त्यांच्या पत्नी यांची छायाचित्र दूर पण सुरक्षित ठिकाणी ठेवा, जिथे आसपास त्याला काही आगीची आस वगैरे लागणार नाही. कशा करता हे पुन्हा त्यांची सत्ता येणार असा त्यांना अपेक्षा होती की काय शासनाचं त्यावेळेचं काय थिंकिंग याच्यात होतं माहिती नाही. द क्वेश्चन ॲज टू बी व्हॉट शुड बी डन विथ द फोटोग्राफ्स विदाउट फ्रेम्स विल बी डिसाइडेड आफ्टर 3 years. जॉर्ज 6 आणि त्यांच्या पत्नी यांचे छायाचित्र जे आता आपण काढून ठेवले आहेत त्यांचं काय करायचं याचा निर्णय आम्ही 3 वर्षांनी घेऊ, तोपर्यंत यांना तसेच ठेवा, अशी सूचना या सर्क्युलरमध्ये केली. आधीच 2 वर्ष ते आपल्या स्वातंत्र्यानंतरही 2 वर्ष भिंतीवर होते, त्याच्यानंतर 3 वर्ष ते सुरक्षित ठिकाणी होते. ठीक आहे, पण हे कागद या शासन आदेशामुळे ही माहिती समोर येते. ही बहुतांशी लोकांना माहिती नाही की आपण स्वतंत्र तर झालो पण तरीही आपल्या डोक्यावर 2 वर्ष आपण राजा मिरवत होतो आणि त्याच्यानंतर 3 वर्ष त्याला सेफ याच्यात ठेवून दिलं होतं. पण ते गोडाऊन मध्येच असतील ते. अर्थात आता महात्मा गांधींची फोटोग्राफ कोणते वापरावे याचे त्याच्यात निर्देश केले की महात्मा गांधींचा जो काही मिळतो तो फोटोग्राफ नाही. Government has also decided that out of the various kinds of Mahatma Gandhi's photographs received by this department for approval from studios, 3 types of photographs of Mahatma Gandhi should be displayed in government departments and offices. महात्मा गांधींचे 3 प्रकारचे फोटोज वापरावे
आणि ते शासनाच्या कार्यालयांमध्ये लावावे अशा सूचना त्यांनी याच्यात केल्या. हा आदेश याकरता महत्त्वाचा आहे की महात्मा गांधींचे फोटोग्राफ्स छायाचित्रे भिंतीवर केव्हा चढले तर ही स्पेसिफिक तारीख दिसून येते की 2 जून 1949च्या आदेशानुसार त्या दिवसापासून आपण म्हणू शकतो की त्याच्यानंतर महात्मा गांधींना शासकीय आदेशानुसार भिंतीवर लावायची हे सूचना करण्यात आली होती. त्यांनी दिले होते बस साईज महात्मा गांधींचा अर्धा हे तो रेक्स फोटो स्टुडिओ दिलं होतं. नंतर दांडी कच अप राईट पोझिशन तो दांडी यात्रेचा तो फोटो आणि एक तिसरा होता विथ फोल्डेड हँड्स हात जोडलेल्या स्थितीतला फोटो. अशा प्रकारचे महात्मा गांधींचे फोटो फ्रेम करून ते शासकीय कार्यालयात वापरावे अशा सूचना या आदेशातून आपल्याला मिळतात. थोडक्यात ब्रिटिशांनी घातलेल्या चौकटीतच महात्मा गांधींचे फोटो बसलेले आहेत. कदाचित महात्मा गांधींना अभिप्रेत जी ऑस्टेरिटी होती तिची सुरुवात तिथपासूनच झाली असंही एक दिसून येते की फोटोग्राफ्ससाठी फ्रेमसुद्धा स्वतंत्र न वापरता ज्या आहेत त्या सुस्थितीत आहेत तर त्या वापरू का नाही अशाने त्या आदेशामध्ये त्याचं म्हटलेलं आहे. ओके. ह्याच्यानंतर मग जेव्हा आपण प्रजासत्ताक झालो तोपर्यंतच्या कालावधीत अजून काही वेगळ्या घडामोडी. आता आपण प्रजासत्ताकाच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहे. हा 49 साला नंतर 26 नोव्हेंबर 1949 ज्याला आपण आता राज्यघटना दिवस करतो आणि ज्या दिवशी आपण प्रत्यक्ष स्वीकारली 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिन. हा फार महत्त्वाचा दिवस याकरता होता की या दिवशीपर्यंत आपले जे सगळे जे वेस्टिजेस जुने होते आपण जे काही जपून ठेवले होते या सगळ्या गोष्टी जाऊन आपण आता खऱ्या अर्थाने गणराज्य होतो आहोत. हा फार महत्त्वाचा दिवस होता. आता यात इथे स्थिती अशी होती की दिल्लीतही आणि आपल्या इथे पण मुंबई राज्यामध्ये तेव्हा मुंबई राज्यच म्हटलं पाहिजे कारण महाराष्ट्र झालं नसल्याच्याने राज्यघटना स्वीकारल्यानंतर आता राज्य जे गव्हर्नर होते ते काही क्राऊनचे प्रतिनिधी राहिले नव्हते. ते आता जनतेचे प्रजासत्ताकाचे प्रतिनिधी होते. त्यामुळे एक विचार असा पक्का होता की राज्यपालांनी आता राज्यघटनेनुसार त्यांना शपथ दिली पाहिजे. प्रश्न होता की राज्यपाल जे पहिल्यांदाच शपथ घेऊनच होते ना ते म्हणजे ती शपथ होती पण त्यावेळी जसं सांगितलं की त्यावेळी आपली राज्यघटनाच तयार नव्हती. त्यामुळे त्यांचा जो काही फॉर्मॅट असेल त्याच्यानुसार त्यांनी ती शपथ घेतली असणार. पण राज्यघटनेनंतर आता हे प्रजासत्ताकाचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येक राज्यपालांनी नव्याने शपथ घ्यावी प्रत्येक पब्लिक सर्वंटनी शपथ घ्यावी असं ते ठरलं होतं. पण द्यावी कोणी हा विषय ठरण्यासाठी केंद्र सरकारने एक आदेश असा होता कॉन्स्टिट्यूशन रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज हा 7 जानेवारी 1950 रोजी आदेश काढला. त्याच्यानुसार मुंबई राज्यांमध्ये असं झालं की चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट विल ॲडमिनिस्टर ओथ इज एम्पॉवर टू ॲडमिनिस्टर ओथ टू द राज्यपाल. तर जे मुख्य न्यायमूर्ती असतील राज्याच्या मुख्य न्यायालयाचे ते राज्यपालांना राज्यघटनेनुसार शपथ देतील असं ठरलं. आणि असंच दिल्लीला पण असं झालं की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी शपथ दिली. राष्ट्रपतींनी ते माझ्या पाहण्यात नाही आलं की तिथल्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी शपथ दिली असणार. मुंबईत असं झालं की त्यावेळी टाऊन हॉल म्हणजे एशियाटिक सोसायटीच्या तिथे टाऊन हॉलला हा पहिला शपथविधी स्वातंत्र्य प्रजासत्ताक झाल्यानंतरचा जो शपथविधी समारंभ झाला तो टाऊन हॉलला झाला. आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा राजा महाराज सिंग मुंबई राज्याचे राज्यपाल त्यांनी राज्यघटनेची प्रस्तावना वाचली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती जस्टिस MC छगला यांनी त्यांना राज्यघटनेनुसार शपथ दिली. पण झालं असं की त्याच्यानंतर राज्यपाल महोदयांनी तेव्हाचे पंतप्रधान मुख्यमंत्री BG खेर यांना त्यांच्या मंत्रिमंडळाला आणि मुख्य न्यायमूर्ती MC छगला यांना सुद्धा शपथ दिली पुन्हा. हां कारण त्यांची पण शपथ ती राज्यघटनेनुसार व्हायला पाहिजे ना. त्यांना फक्त एम्पॉवर केलं होतं की तुम्ही यांना सुरुवात तर कोणी केली पाहिजे. अशा प्रकारे हा शपथविधी समारंभ राज्यघटनेनुसार मुंबईच्या राज्याच्या राज्यपालांचा राजा महाराज सिंग यांचा एशियाटिक सोसायटीच्या तिथे टाऊन हॉल इथे 26 जानेवारीला 1950 रोजी झाला. आणि आपला हा
अधिराज्य ते गणराज्य हा प्रवास 26 जानेवारीला समाप्त झाला. शासकीय आदेश जनरली आपल्याला असं वाटतं की काही निरस गोष्ट असेल, पण ती किती महत्त्वाच्या गोष्टी धरून ठेवल्या असतात. या शासनाच्या आदेशामुळे आपल्याला कळतं की आपला हा 3 वर्षांच्या प्रवासात आपण अधिराज्य ते गणराज्य हा प्रवास कसा केला आहे, एक एक खुणा सोडत सोडत कसं खऱ्या अर्थाने जनतेचं लोकराज्य असं निर्माण झालं. अजूनही आपण सोडतोच आहोत अनेक गोष्टी. अजून आपण आत्ता कायदे सोडलेत, ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. अजून पूर्णपणे स्वातंत्र्य म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की अजून पूर्ण स्वातंत्र्य आपण मिळवलेलं नाहीये. पूर्ण स्वातंत्र्य अर्थात मिळालेलं आहे. आता आपले कायदे आपण तयार करतोय. आपण आपलेच लोक, आपले भाग्यविधाते आता हे आहेत. त्यामुळे हा प्रवास स्वातंत्र्याचा जसा महत्त्वाचा आहे तसाच गणराज्यापर्यंतचा प्रवासही खूप महत्त्वाचा आहे. आणि हा नव्या पिढीने पाहावा, अभ्यासावा, कारण बऱ्याच गोष्टी अजून काही प्रकाशात आलेल्या नाहीत. पण या 3 वर्षांच्या प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी या आपल्या याच्यापासून आता आपण 78 वर्ष दूर आलो आहे, त्यामुळे तिकडे पाहायला आता कोणाला वेळ नाही, पण तो पाहिला तर अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतील असं वाटतंय. अगदी अगदी खूप खूप धन्यवाद उमेशजी. तुमच्याकडे अजून असे काही नवीन शोध लागले, कागदपत्र सापडली, कारण तुम्ही अजूनही हा संशोधनाची वृत्ती तुमच्यात जी बळावली आहे ती या राजभवनात काम करता करता तुम्ही हे सगळं तुमचा कार्यभार सांभाळून हे सगळं करत असता. तुम्हाला आणखीन काही कागदपत्र मिळाले तर जरूर आपण लोकांसमोर आणूयात आणि या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा हा आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केला, पण असे काही डॉक्युमेंट्स, असे काही कागद तुम्हाला सापडले तर नक्की आम्हाला कळवा. आपण लोकांपुढे मांडू आणि लोकांना ही नवी अज्ञात, म्हणजे जुनीच आहे पण अज्ञात अशी माहिती नव्या स्वरूपात देण्याचा प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. थोडक्यात 47चं स्वातंत्र्य आणि 50 पर्यंतचा प्रजासत्ताक होईपर्यंतचा प्रवास, या 3 वर्षात ज्या काही अनाकलनीय काही घटना ज्या घडल्या होत्या त्याचा एक धावता आढावा आपण या उमेशजींनी सादर केलेल्या आणि संशोधित केलेल्या कागदपत्रातून मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य अनेकांच्या रक्तानी आणि बलिदानाने मिळालेलं आहे. आज आपण स्वातंत्र्य कसं जपतो याला फार महत्त्व आहे. जुन्या आठवणी आज या निमित्ताने आपल्या भविष्यात आपण कसं वागायचं आहे आणि कसं पुढे जायचं आहे ह्याकरता मार्गदर्शक ठरणार आहेत. आणि तेव्हा या जुन्या आठवणींमधून आपण चांगले ते पॉझिटिव्ह वाइब्स, चांगल्या गोष्टी समोर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद.